बीड जिल्हा प्रशासनामध्ये सेवानिवृत्त झालेले जे कर्मचारी आहेत, शिक्षक कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीनंतरचे जे लाभ आहेत ते 14 महिन्यापासून ते काही मिळालेले नाहीत. त्याचबरोबर जे प्रस्ताव आहेत ते प्रस्तावसुद्धा सेवा अधिकारानुसार किंवा त्या नियमावलीनुसार ते मंजुरी होत नाही आणि ती आर्थिक तरतूद आहे ती संबंधिताला काही मिळत नाही. मग हा जो विलंब होतो त्या विलंबाबाबत त्याचे वरिष्ठ त्या संबंधिताला काही जबाब विचारत नाहीत. म्हणून मी या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे आणि माझी अशी मागणी आहे की माझा आर्थिक लाभ मिळण्यासाठी जेवढा विलंब होतो तेव्हा शासन निर्णय किंवा न्यायाने मला ज्या मिळणाऱ्या रकमेवरती व्याज द्यावं. यापूर्वी किती दिवसापासून पाठपुरावा करतात? जवळपास मी 3 जानेवारी 2025 पासून माझ्या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये मी पाठपुरावा करतो आहे आणि प्रत्यक्षात मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा भेटलो आहे आणि या शिक्षण विभागाचे कार्यप्रमुख म्हणजेच शिक्षण अधिकारी प्राथमिक यांची 3 वेळा मी वैयक्तिकरित्या भेट घेतली आहे आणि निवेदन त्यांना दिली आहे. त्यांच्याकडून काय आश्वासन मिळते आपल्याला? आश्वासन मिळते आहे की तुमचे सर्व आर्थिक लाभ लवकरच मिळतील, परंतु तशी आशा काही दिसत नाही आणि दिशा पण दिसत नाही. म्हणून उदासीनतेपोटी मी ह्या आमरण उपोषणाच्या निर्णयापर्यंत आलो आणि आजपासून आमरण उपोषण करत आहे. किती दिवस बसणार? माझे जोपर्यंत हे लेखी पुरावा किंवा लेखी मला देत नाहीत लेखी देऊन की तुम्हाला एवढ्या कालावधीमध्ये आम्ही तुमचा सेवानिवृत्तीचे लाभ देऊ तोपर्यंत मी बसणार आहे.